ते 10 दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू फळपीक विम्याचे पैसे जमा झालेले आहेत. पण त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे काही CSC सेंटर आहेत, या CSC सेंटरच्या गलतान कारभारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळजवळ 2200 शेतकऱ्यांचे 4 कोटी रुपये विमा रक्कम आज त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे विमा कंपनीकडे पैसे जमा झालेले आहेत. त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचे त्या CSC सेंटरवर जे 7/12 आणि त्या ठिकाणी असलेले टॅगिंग केलेले जे आंबा किंवा काजूचे फोटो असतील, हे फोटो अपलोड करणं आवश्यक होतं. पण ही CSC सेंटर त्या ठिकाणी त्यांचे ID ब्लॉक झाल्यामुळे त्यांच्याकडनं अपलोड होऊ शकलेले नाही आहे. आणि या CSC सेंटरांचा जो ID ब्लॉक झालेला होता, या CSC सेंटरनी त्याची कल्पना शेतकऱ्यांना दिलेली नाही आहे. आणि त्यामुळे विमा कंपनीकडे पैसे, शेतकऱ्यांचा विमाचा हप्ता जमा होऊ नये, अद्यापही जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील साधारण 2200 शेतकऱ्यांची साधारण 4 ते 4.5 कोटी रुपये रक्कम आज आंबा आणि काजू पीक विम्याची जमा होणं बाकी आहे. आणि म्हणून यामध्ये जी CSC सेंटर आहे, या CSC सेंटरच्या गलतान कारभारामुळे आज शेतकरी या ठिकाणी आंबा आणि काजूच्या विमा रकमेपासून वंचित राहू नये म्हणून सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे यांची शेतकऱ्यांच्या वतीने भेट घेऊन ही जी वस्तुस्थिती आहे ही त्यांना समजावून सांगून पुन्हा एकदा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे काही आंबा काजू शेतकरी या CSC सेंटरमुळे विमा जे वंचित राहिले आहेत, पालकमंत्र्यांनी पुन्हा या ठिकाणी विमा कंपनीच्या लोकांना जिल्ह्यात बोलून त्यांची मिटिंग घेऊन जे वंचित राहिलेले शेतकरी असतील किंवा CSC सेंटरवरनं जे काही 7/12 आणि फोटो अपलोड झालेले नाही आहे, पण विमा त्या ठिकाणी विम्याची हप्ता जो आहे तो आज शेतकऱ्यांच्या अकाउंटला त्यांनी पुन्हा पाठवलेला नाही आहे. ह्या कारणामुळे ह्या शेतकऱ्यांना जे 2200 शेतकरी आहेत, मला वाटतं साधारण देवगडमध्ये 600च्या वर संख्या आहे, कणकवलीमध्ये सुद्धा 400 450 आहेत, प्रत्येक तालुक्यात 200 400 अशा प्रकारची त्या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या आहे. आणि यामध्ये जिल्हा पालकमंत्र्यांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना सांगून ही जी CSC सेंटर आहेत ज्यांचे ID ब्लॉक झालेले आहेत, या CSC सेंटरची यादी जिल्हाधिकाऱ्यांनी डिक्लेअर करावी की जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांना त्याचा त्रास होणार नाहीये. काही शेतकऱ्यांचे काही 7/12 त्या ठिकाणी जे 4 7/12 असतील त्या एका 7/12चे पैसे मिळालेले आहेत, बाकीचे 7/12 रिजेक्ट झालेले आहेत. आणि म्हणून ज्या ज्या शेतकऱ्यांना विमा भरूनही ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांनी तात्काळ या ठिकाणी आमच्या इथले असलेल्या सन्माननीय राणे साहेबांच्या संपर्क कार्यालयामध्ये त्यांनी संपर्क साधावा, या ठिकाणी त्याची नोंद करावी. आणि ज्यांचे ज्यांचे पैसे मिळालेले नाहीयेत त्या संदर्भात पालकमंत्र्यांना ही वस्तुस्थिती सांगून विमा कंपनीसोबत मिटिंग करून निश्चितच पालकमंत्री ही रक्कम मिळवण्या दृष्टिकोनातून विमा कंपनीला निश्चित अधिकाऱ्यांशी बोलून विमा कंपनीकडे पैसे मिळवून देण्यासाठी पालकमंत्री प्रयत्न करतील. आणि त्यासाठी त्याचा पाठपुरावा जो आहे तो आम्ही आमच्या शेतकरी या ठिकाणी सांडव्याचे जे शेतकरी आहेत त्यांचे सरपंच सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे जवळजवळ गावातले साधारण 40-45 सांडव्यामधले शेतकरी आहेत, त्यांचे काही प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून जे CSC सेंटर आहेत, फक्त या ठिकाणी CSC सेंटरकडनं यांचे चार्जेस जे आहेत हे चार्जेस घेतलेले आहेत. पण आज या ठिकाणी पुढची जी प्रोसिजर आहे हे त्यांचे ID ब्लॉक झाल्यामुळे आज या 53 जिल्ह्यातल्या 53 सेंटरवरनं 2200 लोकांचे पैसे मिळाले नाही आहेत. यासाठी पालकमंत्र्यांना ही वस्तुस्थिती सांगून हे पैसे मिळवण्यासाठी पाठपुरावा करून हे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी आम्ही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि ज्यांच्या तक्रारी असतील त्यांनी सन्माननीय खासदार नारायणरावजी राणे आणि पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या कार्यालयामध्ये आपली त्या ठिकाणी अर्ज किंवा नोंदणी करावी, जेणेकरून त्याची तपासणी करून आपल्याला विमा कंपनीच्या मिटिंगमध्ये या गोष्टीचा आपल्याला पाठपुरावा करणं सोपं होईल. या CSC सेंटरमुळे हा गोंधळ झाला. या CSC सेंटर संदर्भात काही पुढे काय भूमिका असणार? नाही, पालकमंत्र्यांना सांगणार की जी CSC सेंटर आहे ज्यांचे ID ब्लॉक झालेले, यांचा जो जिल्ह्याचा प्रमुख असतो आणि जिल्हाधिकारी यांची एकत्रित मिटिंग घ्यावी. अशा प्रकारे जर CSC सेंटरचा ID ब्लॉक झाला असेल तर तात्काळ त्यांचं काम थांबलं पाहिजे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडनं त्याची प्रसिद्धी झाली पाहिजे की या CSC सेंटरवरती आपण ज्या शेतकऱ्यांच्या योजना असतील किंवा कोणत्याही शासकीय योजनेचं
काम आपण करू नये, जेणेकरून या शासकीय योजनेमध्ये ज्या ज्या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी अनुदान शासनाचं मिळणार आहे, ज्या ठिकाणी लाभ मिळतो आहे, अशी कामं या सीएससी सेंटरवरून करू नये, अशा प्रकारची दखल या ठिकाणी पालकमंत्र्यांना आम्ही घ्यायला लावणार आणि तशा प्रकारची यादी जिल्हाधिकाऱ्यांनी जी सीएससी सेंटर आहेत ती त्यांनी डिक्लेअर करावी. अशी कोणती आयडी ब्लॉक झालेली आहेत ती. मागे स्वतः जिल्हाधिकारी यांनी कणकवली असेल, देवगड असेल या ठिकाणी सीएससी सेंटरमध्ये भेट दिली, दाखले असेल किंवा अन्य जे सुविधा त्यास तर माहिती जाणून घेतली, तरी देखील ही एक मोठी शेतकऱ्यांचं नुकसान या सीएससी सेंटरमध्ये झालेलं आहे. झालं कारण ही साधारण नोव्हेंबर 25 मधली गोष्ट आहे. नोव्हेंबर 25 मध्ये जी सीएससी सेंटर अशा प्रकारच्या त्रुटी होत्या त्या महिन्यामध्ये त्यांची आयडी ब्लॉक झालेली होती. आता कदाचित काही जणांनी त्याच्या त्रुटी पूर्ण केल्या असतील. आताची जी माहिती आहे कोणाची ब्लॉक आहे ती आलेली नाही, पण नोव्हेंबर मध्ये जी होती ही 53 सीएससी सेंटर या ठिकाणी आयडी ब्लॉक झालेले होते. त्यामुळे आज साधारण 2200 शेतकऱ्यांना साधारण 4 ते 4.5 कोटी विम्यापासून वंचित राहावं लागतंय. काही शेतकऱ्यांना एका सातबाराचे मिळाले आहेत, काही सातबारा त्यांचे हे केलेले आहेत, रिजेक्ट केलेले आहेत, पण त्यांच्या विम्याची रक्कम विमा कंपनीकडे जमा झालेली आहे. ती पैसे काय त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा झालेले नाहीये. म्हणजे रिजेक्ट झाल्यामुळे बाबा तो हप्ता जो आहे मूळ हप्ता तो परत विमा कंपनीने पाठवलेला नाहीये. त्याच्या पावत्यामध्ये ते शेतकऱ्यांजवळ आहे, विमा भरलेल्याच्या पावत्या देण्याच्या. अशा प्रकारच्या पावत्या या विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या आलेल्या आहेत. सीएससी सेंटरचा जो आयडी ब्लॉक झाला तो त्यांच्यात सीएससी सेंटरच्या चुकीमुळे त्यांना ज्या काही हे दिलेले असतात, नियम दिलेले असतात त्यांच्या कामकाजाचे, ज्या ज्या गोष्टी आहेत त्या जर झाल्या नाही तर त्यांचा आयडी ब्लॉक होतो. पण हा आयडी ब्लॉक झाल्यानंतर प्रशासनाने त्याची इन्फॉर्मेशन माहिती कार्यालयाकडनं वृत्तपत्रात किंवा सोशल मीडियावर दिली पाहिजे की या महिन्यात ही यांची आयडी ब्लॉक झालेली आहे. शेतकऱ्यांनी या ठिकाणी कोणत्याही योजनेसाठी आपले अर्ज भरू नये किंवा ते सीएससी सेंटरने सांगितलं पाहिजे ना किंवा तुम्ही आमच्याकडनं ह्या गोष्टी करू नका. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.